मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। एका गर्भवती महिलेचा डिलिव्हरी दरम्यान मृत्यू झाला। कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मेरठमधील ही घटना आहे। डिलिव्हरी दरम्यान गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नियतीचा खेळ मानून कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। मेरठमधल्या हस्तिनापूर भागातील राठरा खुर्द गावातील ही घटना आहे। इथे राहणाऱ्या संदीप या तरुणाची पत्नी नवनीत कौर ही गरोदर होती। नवा पाहुणा येणार असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं। नवनीतला प्रसूती काळ सुरू झाल्याने तिला मेरठमधल्या मौना इथल्या KJK रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण सर्जरी दरम्यान नवनीतचा मृत्यू झाला। अतिरक्तस्राव झाल्याने नवनीतचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरने तिचा पती आणि कुटुंबियांना सांगितलं। नवनीतच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। नवनीतच्या मृत्यूने संदीप पार खचला। जड अंतःकरणाने त्याने नवनीतच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। अस्थि विसर्जनासाठी संदीप दुसऱ्या दिवशी मृतदेहाची राख आणण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचला। राख गोळा करत असताना राखेतून त्याला अशी एक वस्तू सापडली जी पाहून त्याला धक्का बसला। राखेत त्याला चक्क सर्जिकल ब्लेड सापडला। रुग्णालयात ऑपरेशनसाठी सर्जिकल ब्लेडचा वापर केला जातो। पत्नी नवनीतच्या शस्त्रक्रियेदरम्यान सर्जिकल ब्लेड तिच्या पोटातच राहिला, ज्यामुळे नवनीतचा मृत्यू झाल्याचा आरोप संदीप आणि त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। मृतदेहाच्या राखेत सर्जिकल ब्लेड सापडल्याने संदीपने रुग्णालय आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे। संदीप आणि त्याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री कार्यालयातही याबाबत तक्रार केली आहे। मेरठच्या मुख्य अधिकाऱ्यांनी घटना समोर आल्यानंतर रुग्णालयाचं लायसन्स रद्द करून चौकशीचे आदेश दिले आहेत। यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे। नवनीतच्या मृत्यूला डॉक्टरचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचं संदीप आणि त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे।